जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूने बोलन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं, त्याला उघडं पडू द्यायचं नाही. नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन देईन डबल. मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात. दांडे मूळच तर मागे सरकत नाहीत. मग आम्ही यांना करू देच. आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना कचका सांगूच. आता यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या. त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडित नाही. आपलं ना डायरेक्ट नाव असतं, आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकीनन फाकीनन. आपण असल्या अंदाज नाव नाही घेत. उलसिक सापाडा के डायरेक्ट नाव. आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. हा, त्याला राज्यात फिरून देत नाही. तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा क्ल्यू मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाहीत आपण. यांना सुट्टीच नाही. आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता, माजुरी अवलाद आहे का तुमची? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय, त्या लेकीच्या डोळ्यात पाणी. तपासा, तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस मोटरसायकलवर हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वन फिरताय साडूला घेऊन. तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही, या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही. तो तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठे शांत आहेत. सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही, सगळे आरोपी पकडले जातील. ही शब्द त्यांचा कुटुंबाला. ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो. आपल्यापाशी कुणाची गय केली जात नाही. आपण जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूला असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचं नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही. हे चुकले, यांना बी सोडायचं. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा. माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागती. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हान आहे. संतोष भैयाच्या लेकीने आपल्याला हाक दिली. सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे. एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा.
पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीयचे कानावर कुणकुण येते. राजकीय मुळे काही काही कणतायत. कधीतरी आपणही मोठं मन करा. असू द्या कुणी पण, मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो, पण ज्यावेळेस आपल्या काळजाला बाणा लागले ना त्यावेळेस पक्ष, सामाजिक संघटना, ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ, पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकानेही मागे सरकू नका. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना, मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे, मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळेच हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेलेत, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा, ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत, त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे, हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सगळ्यांनी बसायचं. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर देशमुख महिला बचत गट यांची. तर आपण पाहतोय आज बऱ्याच या ठिकाणी नेत्यांनी महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता इथे श्रद्धांजली अर्पण केली जाते. लेकीच्या हाकेसाठी मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन यावेळी जरांगेंनी केलेलं आहे. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोपीला या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्यांकडून केली जाते. शिवाय महत्त्वाचं विधान या ठिकाणी जरांगेंनी केलेलं आहे. धनंजय मुंडेंचा हात यामध्ये जर सापडला, हत्येमध्ये जर त्यांचा थोडाही सहभाग असला तर त्यांना रस्त्यावर राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशाराच जरांगेंनी दिलेला आहे. त्यामुळे थेट सामना सरकारचा मराठ्यांशी असेल असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय. धनंजय मुंडे हत्या प्रकरणी या ठिकाणी धनंजय मुंडे जर सापडले तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असं जरांगे म्हणाले.